Myself श्रेया पिराजी ताटे, स्कूल समर्थ GNM नर्सिंग मुदखेड। मी आज तुम्हाला कॅथेटरायझेशन प्रोसेस समजून सांगणार आहे। मी फिमेल कॅथेटरायझेशन प्रोसेस सांगणार आहे। माझं नाव मारुती पांडागळे आणि मी GNM फर्स्ट इयर मधून आहे आणि मी आज तुम्हाला मेल कॅथेटरायझेशन सांगणार आहे। आता हे कॅथेटरायझेशन म्हणजे काय, तर याचा उद्देश काय आहे की युरिन रिटेन्शन झाल्याच्या नंतर युरिन पास आउट करण्यासाठी कॅथेटरायझेशनचा उपयोग केला जातो, कॅथेटरायझेशन प्रोसेसचा। आता हे कॅथेटरायझेशन प्रोसेस अजून दुसऱ्या पण कारणासाठी पण यूज करतात, म्हणजेच की पॅरालिसिस झालेल्या पेशंटला त्यांना पण कॅथेटरायझेशन प्रोसेसनं युरिन पास करण्यासाठी कॅथेटरायझेशन प्रोसेस करतात। आणि नंतर शस्त्रक्रिया झालेल्या पेशंटला, शस्त्रक्रिया म्हणजेच एखादं ऑपरेशन वगैरे झालेलं असेल किंवा त्याच्या ते जास्त सिरियस असेल तर त्या पेशंटला सुद्धा कॅथेटर टाकून युरिन पास करतात। आणि याला लागणारे साहित्य म्हणजे युरिन कॅथेटर, म्हणजेच कोणत्या एजचा पेशंट आहे त्यानुसार त्या कॅथेटर किती नंबरचा लागतो। फ्रेंच आता अडल्ट पेशंट आहे, त्या फिमेल अडल्ट पेशंट आहे त्याला 14 ते 16 नंबरचा फ्रेंच कॅथेटर लागतो। आणि एक स्टराईल वॉटर एका बाउलमध्ये, एक किडनी ट्रे, एक स्वॅब लागतात, गॉज लागतात आणि लुब्रिकंट जेल लागते आणि एक 10 ml ची सिरिंज लागते। आता ते सर्व साहित्य रुग्णाच्या राईट साइडला घेऊन जावे आणि रुग्णाला सुपाइन पोझिशन द्यावी। आणि कॅथेटर इन्सर्ट करण्याच्या अगोदर लिबिया मोनोरा आणि लिबिया मेजोरा हे क्लीन करून घेतलं पाहिजे आणि ते क्लीन करते वेळेस अप टू डाऊन क्लीन करायचं। क्लीन झाल्याच्या नंतर चिटल फॉर्सेपने गॉजने क्लीन करावे अप टू डाऊन साइडला। ती क्लीन झाल्याच्या नंतर ते सर्व ते ड्राय होजेपर्यंत वेट करायचा। ते ड्राय झाल्याच्या नंतर कॅथेटरला लुब्रिकंटची जेल लावून कॅथेटर आत घालण्यासाठी तयार राहावे। पेशंटला खोल श्वास घ्यायला सांगावे, कारण की तोपर्यंत तो श्वास घेजेपर्यंत कॅथेटर हळूवारपणे पटकन आत गेला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे। पेशंटला कोणती इंजुरी वगैरे काही जखम वगैरे नाही झाली पाहिजे याची दक्षता घेतली पाहिजे। कॅथेटर आत केल्याच्या नंतर युरिन पास होते का नाही ते पाहावे। युरिन पास झाल्याच्या नंतर लगेच त्याला युरिन बॅग जोडून घ्यावी आणि कॅथेटर प्रॉपर आत आहे की नाही पाहण्यासाठी 10 ml च्या सिरिंजने त्याच्यामध्ये स्टराईल वॉटर इन्सर्ट केले पाहिजे। त्यामध्ये एक बॉल असते, तो बॉल फुगल्याच्या नंतर कॅथेटर आत प्रॉपर बसलेला आहे का नाही ते समजते। हे कॅथेटरची टीप आहे, हे युरेथ्रामध्ये इन्सर्ट करतात। हे इन्सर्ट केल्याच्या नंतर हे आहे याच्यामध्ये स्टराईल वॉटर 10 ml चे सिरिंज स्टराईल वॉटर इन्सर्ट केल्याच्या नंतर इथं जो एक बलून असतो तो फुगल्याच्या नंतर कॅथेटर प्रॉपर बसलेला आहे का नाही हे चेक करण्यासाठी तो बलून फुगवला जातो। ते झाल्याच्या नंतर युरिन पास झाल्याच्या नंतर इथं युरिन बॅग जोडली पाहिजे। ते युरिन बॅग हे कॉटच्या खालच्या साइडला अटॅच केली पाहिजे। हे आहे फिमेल कॅथेटरायझेशन। माझा क्लासमेट तुम्हाला मेल कॅथेटरायझेशन प्रोसेस सविस्तर समजून सांगणार आहे। आज आपण पाहूया मेल कॅथेटरायझेशन कसं करायचं। तर त्याआधी मी सांगतो, हे एक कॅथेटरायझेशन आहे, त्याच्यामध्ये याची पहिले निर्जंतुकीकरण म्हणजे निर्जंतुक राहते, तर याला कुठेही हात वगैरे लागला नाही पाहिजे। यामध्ये बाहेर निघाल्याच्या नंतर इथे आपल्याला फर्स्ट म्हणजे जर बघायचं म्हणलं तर हे कुठेही असं दुमडला वगैरे नाही पाहिजे। पहिले हात स्वच्छ करायचे, हात स्वच्छ केल्याच्या नंतर ग्लोव्ज घालायचे। ग्लोव्ज घातल्याच्या नंतर जे काय आपली कृती आहे ती सुरुवात करायची। त्यानंतर स्वॅब वगैरे ठेवून त्याची पहिले स्वच्छता करायची। त्यानंतर थोडं म्हणजे त्यानंतर ड्राय झाल्याच्या नंतर त्यावरती पहिले जेली टाकायची। जेली टाकल्या कधीही एकदम म्हणजे हे जी ट्यूब आहे ना इंटर करायचं नाही। 30 ते 1 मिनिट थोडा म्हणजे कालावधी द्यायचा। कालावधी दिल्याच्या नंतर मग हे इथून थोडंसं बाहेर काढायचं
त्याच्यानंतर जसं आपण इंटर मध्ये केलं तसं जर बघायचं म्हणलं तर मेलमध्ये 18 ते 22 सेंटीमीटर असते आणि फिमेलमध्ये 4 सेंटीमीटर असते. त्यामुळे थोडंसं मध्ये इंटर करायचं आणि कर्तव्यस हळूहळू करायचं, कोणती घाई गडबड करायचं नाही, कारण की कोणती जखम वगैरे होऊ शकते. त्यामुळे जेली लावून इंटर करायचं. जसं पण आपण इंटर केलं तसं मूत्र डायरेक्टली बाहेर येऊ नये. म्हणजे त्यामुळे इथून आपण आता हे जे आहे ना ट्यूब, या ट्यूबमधून स्टराईल वॉटर आपण D5 किंवा DNS पण घेऊ शकतो 10 ml सिरिंजने इथून इंटर करायचं. जसं पण आपण इथे दिल्याच्या नंतर इथं थोडा एक फुगा होतो. हे यामुळे होतो की याच्यामध्ये जसं की आपण कोणतंही नळी वगैरे घातलं तर डायरेक्ट बाहेर येऊ नये. त्यामुळे तो थोडासा फुगा होतो आणि फुगा झाल्याच्या नंतर थोडंसं बाहेर म्हणजे ओढायचं, म्हणजे पाहायचं की हे बसलं, म्हणजे फुगा वगैरे फुगल्याच्या नंतर डायरेक्टली बाहेर येत नाही. त्यामुळे हे पाहायचं आहे. आणि त्याच्यानंतर इथे युरिन बॅग कलेक्ट करायची. जसं पण आपण इथं युरिन बॅग कलेक्ट करतो त्याच्यानंतर मूत्र बाहेर येण्यासाठी सुरुवात होते. आणि त्यानंतर युरिन बॅग ही कधीही खाली ठेवायची, वरी कधीही ठेवायची नाही. खाली ठेवल्याच्या नंतर आपण बेडला वगैरे बेडच्या खाली ठेवू शकता. आणि त्यानंतर युरिन बॅग ही अडकून ठेवायची, खाली वगैरे ठेवायची नाही. आणि जसं पण युरिन बॅग ही म्हणजे एका स्टीम भरलं त्याच्यानंतर खुल्ली करत राहायचं, कधी युरिन बॅग सर्व भरू द्यायची नाही. आणि त्यानंतर युरिन बॅग वेळेवर बदलत राहायचं. आणि याच्यामध्ये 2 आहेत, याच्यामध्ये 2 वे आणि 3 वे कॅथेटर असते. जसं की 2 वे कॅथेटर हे जवळपास 7 दिवसाच्या कालावधीमध्ये किंवा 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीसाठी वापरतात. आणि त्याच्यानंतर दुसरं असते 3 वे कॅथेटरायझेशन. हे जवळपास बघायचं म्हणलं त्याचा कालावधी 2 ते 3 मंथ असतो, कारण की ते जास्त वेळ ठेवू शकतो. आणि दुसरे पण असतात, त्यांचा कालावधी कोणत्याचा कमी तर कालावधी कोणत्याचा जास्त असतो. आणि यामध्ये वेळेवर काळजी घेणं हे खूप गरजेचं असते. त्यामुळे कोणताही वेळेवर जर काळजी घेतली तर कोणताही जंतू संसर्ग वगैरे होत नाही. त्यामुळे काळजी घेणं हे सुद्धा यामध्ये खूप महत्वाचे आहे. आणि जर आपण हे दोन्ही कॅथेटरायझेशन बघितलेले आहे, मेल कॅथेटरायझेशन आणि फिमेल कॅथेटरायझेशन. थँक्यू.